लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 344.74 कोटी मंजूर झालेत। जुलैच्या महिन्याच्या लाभासाठी 344.74 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। पात्र महिलांना जुलैचा आर्थिक लाभ मिळणार आहे। अनुसूचित जाती महिलांसाठी निधी वितरण मंजूर करण्यात आलाय। सामाजिक न्याय विभागाकडून या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो, कारण जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3,000 रुपये मिळणार का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे। मात्र सुरुवातीलाच एक महत्त्वाची सूचना, 3,000 रुपये निश्चितपणे मिळणार आहेत असे अधिकृत GR किंवा शासनाची घोषणा होईपर्यंत म्हणता येणार नाही। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण उपलब्ध माहितीनुसार शक्यता समजून घेणार आहोत। अंतिम निर्णय सरकारच्या अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट होणार आहे। सध्या पहिली शक्यता अशी आहे की जुलै महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते। या संदर्भामध्ये निधी वितरणाचा शासन निर्णय जारी झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। त्यामुळे जुलै महिन्याचा नियमित हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे। जर आजपासून जुलै महिन्याचे वितरण सुरू झाले तर सध्या लाभार्थ्यांना 1,500 रुपये मिळण्याची शक्यता आहे। पण दुसरी शक्यता देखील महत्त्वाची आहे। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत स्वतंत्र GR जारी केला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। जर सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा अधिकृत निर्णय घेतला तर दोन्ही महिन्यांचे मिळून 3,000 रुपये हे मिळू शकतात। मात्र यासाठी नवीन अधिकृत निर्णय आणि निधी वितरणासंदर्भामध्ये GR आवश्यक आहे। या अगोदर काही प्रसंगी 2 महिन्यांचे हप्ते जवळपासच्या कालावधीमध्ये किंवा एकत्रित स्वरूपामध्ये मिळाल्याचे लाभार्थ्यांनी पाहिले आहे। त्यामुळे यावेळी 3,000 रुपयांची चर्चा होत आहे। यासोबतच लाडकी बहीण योजनेतील पात्रता आणि पडताळणी प्रक्रियेमुळे काही लाभार्थी अपात्र झाल्याच्या बातम्या आणि चर्चा सुद्धा सुरू आहेत। मात्र नेमकी संख्या आणि त्यामागील अधिकृत माहिती समजून घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे। त्यामुळे सध्या कोणत्याही अपुष्ट दावा करण्यापेक्षा अधिकृत GRची वाट पाहणं योग्य ठरेल। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आज नेमकं काय होऊ शकतं। जर नवीन GR आला नाही आणि जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले तर जुलैचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे। आणि जर सरकारकडून नवीन GR करून जारी झाला असेल तर जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला जाईल, तर 3,000 रुपयांच्या वितरणाचा मार्ग हा मोकळा होऊ शकतो। म्हणून 3,000 रुपये मिळणारच आहेत असे सध्या समजू नये। अधिकृत घोषणा झाल्यानंतरच रक्कम आणि वितरणाची प्रक्रिया निश्चित मानता येईल। आज दिवसभरामध्ये शासनाकडून नवीन निर्णय किंवा